कर्मवीर मासा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम कक्ष, जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने आज दिनांक 31 मे 2026 रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्या अनुषंगाने उद्घाटन व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। सदर कार्यक्रमांचे उद्घाटन मा डॉक्टर कुत्सेवार, अधिष्ठाता कर्मवीर मासा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी मा डॉक्टर संदीप पिपरे, जिल्हा मौखिक आरोग्य कार्यक्रम अधिकारी वर्ग 1 यांची प्रामुख्याने उपस्थिती होती। सदर दिनांच्या औचित्याने डॉक्टर संदीप पिपरे यांनी यावर्षीची थीम अनमास्किंग दी अपील काउंटरिंग निकोटीन अँड टोबॅको अडिक्शनची माहिती दिली व तंबाखूमुळे शारीरिक, मानसिक, सामाजिक व आर्थिक दुष्परिणामांची सखोल माहिती सांगून मार्गदर्शन केले। तसेच उपस्थितींना भविष्यात त्यांच्या सहवासात येणाऱ्या व्यसनाधीन 10 लोकांना तंबाखूमुळे होणाऱ्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करण्याचे आणि तंबाखू व्यसनाधीन लोकांना तंबाखू सोडण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे आवाहन केले। या कार्यक्रमाला उपस्थित डॉक्टर दीपिका मुसळे यांनी तंबाखूच्या सेवनाने तोंडाचा, फुफ्फुसाचा कर्करोग, हृदयविकार, पचनसंस्थांवर परिणाम होतात याबाबतचे मार्गदर्शन केले। तसेच डॉक्टर आकाश कासटवार व डॉक्टर श्वेता सावलीकर यांनी सुद्धा तंबाखू दुष्परिणामांबाबत मार्गदर्शन केले। उपरोक्त कार्यक्रम प्रसंगी रुग्णालयातील अधिपारिचिका मेट्रन माया आत्राम, ज्योती कोटांगणे, नर्सिंग स्कूलच्या शिक्षिका, सामाजिक शास्त्र विभागाचे सामाजिक कार्यकर्ता बारा पात्रे, भोयर, उमेश आडे, तानाजी शिंदे, राकेश शेंडे विद्यार्थी, कर्मचारी वर्ग, रुग्ण व रुग्णांची नातेवाईक यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती होती। सदर कार्यक्रम यशस्वीसाठी श्री मित्रांजय निरंजने, समुपदेशन श्री तुषार रायपुरे, सामाजिक कार्यकर्ता श्री सचिन जुमडे, दंत सहाय्यक यांचे सहकार्य लाभले। म्हणून आज आपण ओपीडी मध्ये हा कार्यक्रम घेतला आहे। तिथे टोबॅकोमुळे काय काय परिणाम होतात याबद्दल आपण लोकांना सांगायला पाहिजे आणि याबद्दल बोलताना बरेच आपले मान्यवरांनी सांगितलं की टोबॅको हे केसापासून नखापर्यंत त्याचा इफेक्ट होतो आणि फक्त हेल्थ नाही तर फॅमिलीसुद्धा उद्ध्वस्त होऊ शकते आणि त्यामुळे बरेचसे फॅमिलीला त्याच्यापासून इफेक्ट होईल। म्हणून आपण याच्यापासून प्रवृत्त करण्याकरिता बरेचसे कार्यक्रम राबवतो आहे। त्यात एक कार्यक्रम म्हणजे मला खूप छान आवडला की प्रत्येकाने कमसे कम 5 लोकांना पकडून त्यांना टोबॅको सोडण्याकरिता प्रवृत्त करण्याकरिता आपण त्यांना इनिशिएट करायला पाहिजे। आणि हाच एक जर आपण वर्षभर जर राबवला, आपण आपल्या हॉस्पिटलपासून सुरू करून आपल्या चंद्रपूरमध्ये राबवून आणि हा महाराष्ट्रभर आणि देशाभर जर नेला तर खरंच आपण याच्यापासून मुक्तता प्राप्त करू शकतो। धन्यवाद। आज या जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्या अनुषंगाने पोस्टर कॉम्पिटिशन्स घेण्यात आले। याच्यामध्ये आपण काही स्लोगन डिसाईड करून दिले होते की विद्यार्थ्यांमध्ये ही जनजागृती झाली पाहिजे आणि तंबाखूचे दुष्परिणाम काय आहेत हे प्रत्येक लोकांना चित्रफितीच्या माध्यमातून दिसेल या अनुषंगाने पोस्टर्स घेतले। त्याच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे असा सहभाग घेऊन त्यांना आम्ही काही पुरस्कार पण डिस्ट्रीब्यूट केले, मेडल्स पण दिलेले आहेत, प्रथम पुरस्कार, द्वितीय पुरस्कार, तृतीय पुरस्कार। आणि ही जी स्पर्धा जी आहे ही फार महत्त्वाची ठरली आणि याच्यामध्ये सहभाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्याच्याबद्दलचं फार असं ज्ञान असं अवगत केलेलं आहे असं मला वाटतं। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।